मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या शिफारसीनंतर माणिकराव कोकाटेंकडची सर्व खाती काढून घेण्यात आलेली आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेच आता माणिकराव कोकाटे यांच्याकडील सर्व खात्यांची जबाबदारी असणार आहे। मुंबई हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली आहे, तरच कोकाटेंचे मंत्रिपद वाचू शकत होतं। मात्र आता कोर्टाकडूनही कोकाटेंना दिलासा मिळालेला नाहीये। या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर येतेय। राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्राचा संदर्भ देत खातेबदल पत्रावर मंजुरी दिली आहे। त्यामुळे आता राज्याच्या राजकीय वर्तुळातील सर्वात मोठी बातमी आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेच आता माणिकराव कोकाटे यांच्याकडे सर्व खात्यांची जबाबदारी असणार आहे। या संदर्भात आपण सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांच्याशी बातचीत करणार आहोत। अंजली जी नमस्कार, साम टीव्ही मध्ये स्वागत आहे। या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय, कोकाटेंनी राजीनामा दिल्याचं समजतंय। आपली पहिली प्रतिक्रिया काय? नाही, कोकाटेने राजीनामा देऊन म्हणजे असं कोणी राजीनामा देऊ शकत नाही, कोणी राजीनामा घेऊ शकत नाही। याच्यातलं प्रोसिजर असं आहे की त्यांची आमदारकी ही रद्द होते, ती विधिमंडळाकडनं कारवाई होते आणि किंवा मुख्यमंत्री कार्यालयाकडनं कारवाई होते। त्याच्यात माणिकराव काय राजीनामा देऊ शकत नाही, अजित पवार मागू शकत नाही, हे सगळं जे बोललं जात आहे ना ते कुठेतरी चुकीचं आहे। जेव्हा एखाद्या मंत्र्यावर अशी कारवाई होते म्हणजे भ्रष्टाचाराचे आरोप लागतात आणि तेव्हा त्यांच्यावर जर ऑर्डर झाली तर ऑर्डर इज अंडर सेक्शन 8 ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट। आणि त्याच्यात पूर्वी कसं होतं, एकदा जर 2 वर्षाची किंवा 2 वर्षाच्या वर शिक्षा ठोठावली तर त्यांची आमदारकी रद्द व्हायची। पण समजा ते अपील मध्ये वरच्या कोर्टात गेले तर त्यांना आमदारकी ठेवता यायची। आताच्या घटनेला सुप्रीम कोर्टाने हा सेक्शन 8(4) हा रद्द केलाय, ज्याच्यामुळे विधिमंडळाला त्यांची आमदारकी रद्द करण्याचं प्रोसिजर हे करावं लागतं। मला असं वाटतं की आज कॅबिनेटची बैठक झाली असेल ज्याच्यात हा त्यांनी प्रस्ताव आणला असेल कदाचित, आणि कारण आपल्याकडे ती पत्रच नाही आहेत आताच्या घटनेला, तर मुख्यमंत्र्यांनी गव्हर्नरकडे पत्र पाठवलं आणि त्या बेसिसवर आता त्यांच्याकडनं त्यांचं खातं काढून घेण्यात आलंय आणि मग त्यांना अटकेचं प्रोसिजर होईल। त्यांनी राजीनामा देणं काय घेणं काय असं काही प्रश्नच उद्भवत नाही। नक्कीच अंजली, एकंदरीत काय तर आता त्यांच्याकडे जी खाती होती ती सगळी खाती आता अजित पवारांकडे सोपवण्यात आलेली आहेत। पण बघा ना, अजित पवार भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर नेहमीच बोलतात, पण आता त्यांच्याच पक्षाच्या मंत्र्यांबाबत ते गप्प बसलेले पाहायला मिळतात। मौन का धरलेला आहे त्यांनी? नाही, मला एक तर ते कधी बोलतात मला माहित नाही, कारण सिंचन घोटाळ्यातले सगळ्यातले किंगपिन हे अजित पवार होते, शिखर बँकेच्या घोटाळ्यात तेच होते, मध्ये तेच होते। आता त्यांच्याच मुलांनी 1800 कोटीची जमीन हडपल्याचे आरोप आहेत, ज्याच्यात त्यांचं नाव FIR मध्ये देखील नाही। मला असं वाटतं की त्यांना एक तर नैतिक अधिकारच नाही याच्यात काही बोलण्याचा आणि किंवा कोणाचा राजीनामा घेण्याचा, कारण खरं तर मुलांनी एवढी मोठी जमीन हडपल्यावर त्यांनी सुद्धा राजीनामा देणं गरजेचं आहे। असो, आता कोकाटेंच्या विषयामध्ये त्यांनी जे आर्थिक दुर्बल लोकांच्या सदनिका ज्या व्यक्तींनी ढापल्या लाटल्या, आपल्याला जो वर्ड वापरायचा आहे तो आपण वापरू, पण असा व्यक्ती आज लीलावती हॉस्पिटलमध्ये जे का श्रीमंतांचं हॉस्पिटल मानलं जातं तिथे जाऊन ते ऍडमिट होतात। आता त्यांची जर आपण इलेक्शन एफिडेव्हिट बघितलं तर 48 कोटीची त्यांची संपत्ती आहे, ज्याच्यात 7 घरं, 5 गाड्या, 16 कोटीची जमीन आणि 2 कोटीचं सोनं आहे। हे व्यक्ती गरिबांच्या सदनिका जर लाटत असतील तर त्यांना कुठल्या कोर्टाकडनं दिलासा मिळणार आहे मला कोणी समजावावं। त्यांच्यावर कारवाई होणारच आहे, याच्यात काहीच प्रश्न नाही। अंजलीजी, विरोधक खूप टीका करताना पाहायला मिळतात। अगदी फेब्रुवारीमध्ये जेव्हा हा निर्णय आलेला होता यावेळेस देखील ते राजीनाम्याची मागणी करत होते आणि आता देखील त्यांनी राजीनाम्याची मागणी केलेली आहे। तर विरोधकांचं एकच म्हणणं नेहमी असतं की हे सरकार आहे जे भ्रष्टाचारांना पाठीशी घालणारं सरकार आहे। तर कोर्टाचा जो निर्णय आता आलेला आहे या निर्णयानंतर ही टीका कुठेतरी खरी ठरतीये का? नाही, एक तर म्हणूनच मी म्हटलं ना की या सगळ्या विरोधी पक्षाच्या लोकांना कायदा वाचून कायदा समजून घेणं गरजेचं आहे। त्यांची आमदारकीच रद्द होते। खरं तर लोअर कोर्टची जेव्हा ऑर्डर आली होती तेव्हा खरं तर त्यांनी लावून धरायला पाहिजे होता मुद्दा आणि त्यांची आमदारकी रद्द करून घ्यायला हवी होती। पण विरोधी पक्ष इतके महान आहेत आपले
की त्यांना कायदा वाचायला वेळ नाही, लढायला वेळ नाही. आपण बघितलं पार्थ पवारचा मुद्दा सुद्धा आताच्या अधिवेशनात मांडण्यात पण आला नाही. तर कठीणच आहे सगळं. पण आताच्या घटकेला मला असं वाटतंय की यांना कुठलाही दिलासा हायकोर्टात कडनं पण किंवा बेल पण त्यांचं रिजेक्ट होईल असं मला वाटतं. अंजलीजी, एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारते की अटक वॉरंट निघूनही पोलिसांकडनं अद्याप कारवाई झालेली नाहीये. प्रशासनावर किंवा पोलिसांवर काही राजकीय दबाव आहे का असं तुम्हाला वाटतंय का? कदाचित आता मुख्यमंत्र्यांकडेच गृह खातं आहे. त्यांनी कदाचित CP नाशिकना सांगितलं असेल की आपण आधी त्यांचं पद काढून घेऊ आणि मग तुम्ही त्यांना अटक करा. ते पद काढून घेतले, आता रात्रीत त्यांना कदाचित अटक देखील होईल. बरं, धन्यवाद अंजलीजी या सविस्तर माहितीसाठी. त्यामुळे या क्षणाची मोठी बातमी पाहतोय, मुख्यमंत्र्यांनी शिफारस केल्यानंतर कोकाटेंची सर्व खाती काढून टाकण्यात आली आहे.